नमस्कार मैत्रिणींनो, आपली सखी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत मस्त जाडीदार असे मिश्र डाळींचे आप्पे। तर ते आप्पे बनवण्यासाठी मी इथे हे रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत आणि तुम्ही कोणतेही तांदूळ घेऊ शकता, पण माझ्याकडे हे रेशनचे तांदूळचे खूप छान होतात म्हणून मी रेशनचे तांदूळ 2.5 वाटी घेऊन घेतलेले आहेत। 2.5 वाटी मोजून तांदूळ घेतलेले आहेत हे। नंतर आपल्याला त्याच्यात घ्यायचे आहे पाऊण वाटी हरभऱ्याची डाळ। हरभऱ्याची डाळ पाऊणच वाटी घ्यायची। आपण जर जास्त घेतली तर ते आपल्याला घशात अडकल्यासारखे आप्पे लागतात आणि अगदी कोरडेच होऊन जातात, म्हणून हरभऱ्याची डाळ थोडी कमीच घ्यायची, म्हणजे पाऊण वाटी घ्यायची। नंतर इथे आपण अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि अर्धी वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे। तर ही उडदाची डाळ जर तुमच्याकडे पांढरी असेल तर तुम्ही या डाळींमध्येच टाकू शकतात, पण माझ्याकडे पांढरी डाळ संपली होती म्हणून मी काळी डाळ घेतलेली आहे। तर मी तिला वेगळ्या भांड्यात भिजवणार आहे। तर ते सुद्धा आपल्याला वेगळ्या भांड्यात भिजवून नंतर धुवून स्वच्छ मग याच्यात पण वाटणार आहोत। आणि आपल्याला 1 वाटी पोहेसुद्धा घ्यायचे आहेत। पोह्यांनी काय होते, आपले आप्पे छान जाळीदार आणि मऊ होतात, म्हणून आपण 1 वाटी पोहेसुद्धा याच्यात घ्यायचे। आणि अगदी अर्धा टीस्पून एवढे आपल्याला मेथी दाणे घ्यायचे आहे। मेथी दाणे सुद्धा आपल्याला या सगळ्या डाळींमध्ये टाकून घ्यायचे आहे। आता आपण हे सर्व डाळी आणि तांदूळ छान स्वच्छ 3-4 पाण्याने धुवून घेणार आहोत। आपल्या डाळी आणि तांदूळ छान स्वच्छ धुवून घेतल्या, 3-4 पाण्याने धुवून घेतले छान। आणि आता आपल्याला याच्यात अगदी खूप जास्त असं पाणी भिजवायला टाकायचं आहे। भरपूर पाणी अगदी आपल्याला टाकून घ्यायचं आहे। अगदी डाळींच्या वरपर्यंत पाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि या मिश्रणाला आपण झाकून ठेवायचं आहे। इथे मी हे उडदाची डाळ वेगळी धुवून घेतलेली आहे, त्याच्यात सुद्धा आपण भरपूर पाणी टाकून घेऊ। आणि आता याच्यावर आपण झाकण ठेवून 5-6 तास असे भिजवून ठेवणार आहे। तर आपण आता यांना पाणी टाकून भिजवून ठेवणार आहोत। 5-6 तासानंतर बघूया मग। तर आपण डाळ भिजवायला आता 6 तास झालेले आहे आणि 6 तासानंतर बघूया आपण। तर बघू शकता तुम्ही आपली डाळ आणि तांदूळ खूप छान भिजलेले आहेत। असे या पद्धतीने भिजले पाहिजे। 6 तास जास्त झाले, 6 तासपेक्षा जास्त झाले। आता आपण याला पूर्ण पाणी काढून टाकणार आहोत। यातलं पाणी यासाठी काढायचं आहे की आपल्याला घट्टसर असं हे वाटण पाहिजे, जास्त पाणी नको, म्हणून जास्तीचं पाणी मी काढून घेत आहे। आणि ही उडदाची डाळ मी वेगळी भिजायला टाकली होती, कारण ही माझी डाळ टरफल्यांची होती, ती मी वेगळी धुवून घेतली। आणि बघू शकता तुम्ही किती पांढरी शुभ्र झाली। आणि ही डाळसुद्धा आपल्याला या डाळींमध्ये मिक्स करून घ्यायची आहे। आणि आता हे सर्व डाळ मी आता मिक्सरमधून अगदी रवाळ अशी काढून घेणार आहे, अगदी बारीक नाही किंवा एकदम जाडसुद्धा नाही, तर मीडियम असं आपण मिक्सरमधून काढून घेणार आहे। तर मी आता हे पूर्ण डाळ मिक्सरमधून काढून घेत आहे। तर आपलं हे आप्प्यांचं पीठ आता मी वाटून घेतलेले आहे, सगळ्या डाळी तांदूळ वगैरे सगळं वाटून घेतलेलं आहे। आणि आपल्याला अगदी बारीक नाही वाटायचं आहे, थोडं रवाळ असं वाटायचं आहे। तुम्ही बघू शकता रवाळ असं वाटलेलं आहे, अगदी बारीक नको। तर आता हे पीठ छान मी वाटून घेतलेलं आहे पूर्ण। आणि आता आपल्याला हे पीठ आता 8 ते 10 तास आपल्याला हे पीठ फर्मेंट होण्यासाठी ठेवायचं आहे। तर आता आपण याला झाकून ठेवणार आहोत। तर मैत्रिणींनो, आपलं आप्प्याचं पीठ आपण फुलायला ठेवलेलं होतं, त्याला 8 ते 10 तास झालेले आहेत। आणि आता आपण आपलं पीठ बघूया। तर तुम्ही बघू शकता आपलं पीठ छान फुलून गेलेलं आहे, अगदी त्यावरती जाडीसुद्धा आलेली आहे। तुम्ही बघू शकता किती आपलं पीठ फुललेलं आहे ते, आणि छान फुलून गेलेलं आहे, म्हणजे ते आता आप्पे करायला आपलं तयार आहे। तर आपल्याला काय करायचं आहे, हे पीठ अगदी हलक्या हाताने आपल्याला कालवून घ्यायचं आहे, अगदी जोरात करायचं नाही। अगदी हलक्या हाताने पीठ आपण मिक्स करून घेऊ आणि आपल्याला लागेल तेवढं पीठ आपण एका भांड्यात काढून घेणार आहोत। मी ते भांड्यात आपल्याला लागलेलं तेवढं पीठ काढून घेऊ। तर आपल्याला जेवढं पीठ लागणार आहे तेवढं पीठ आपण काढून घेतलेले आहे। आणि त्या पिठामध्ये आपल्याला आता जिऱ्याची फोडणी करून टाक। तर गरम तेलात आपण मोहरी घातलेली आहे, नंतर जिरे घालू आणि त्याने बारीक मिरची कापून ठेवलेली आहे, मिरची टाकायची आहे। आता गॅस बंद करू
आणि मिरची आपली जास्त एकदम भाजायची नाही आहे, अगदी अर्धवट भाजायची आहे. आणि इथे मी हिरवे वाटाणे घेतलेले एवढे ते सुद्धा आपण याच्यात घालून देऊ, म्हणजे आपले वाटाणे छान थोडे याच्यात तेलात भाजले जातील. आणि हे आपल्याला सर्व भाजलेलं जिरं, वाटाणे, मिरची आपल्याला या आप्यांच्या पिठामध्ये टाकून घ्यायची आहे. टाकून घेतल्यानंतर इथे आपण बारीक चिरलेला टोमॅटो आहे एक, तो सुद्धा आपल्याला ह्या आप्यांच्या पिठात टाकून घ्यायचा आहे. बारीक चिरलेला कांदा तो सुद्धा थोडासा टाकून घेणार आहोत. नंतर थोडासा अगदी चिमूटभर कोथिंबीर टाकणार आहोत. आणि आता चवीनुसार मीठसुद्धा आपल्याला याच्यात ॲड करायचं आहे. आणि नंतर हे सगळं मिश्रण करून घेऊ, छान मिक्स करून घेऊ हे सर्व. आता हे सर्व मिक्स झालेलं आहे. आता आपल्याला गॅसवर आपलं आप्पे पात्र ठेवायचं आहे. इथे मी आप्पे पात्र ठेवलेलं आहे. आणि आपलं पीठसुद्धा छान मिक्स झालेलं आहे. आता आपलं आप्पे पात्र आपल्याला थोडं गरम होऊ द्यायचं आहे. गरम झाल्यानंतर आपल्याला सर्व आप्पे पात्र्यांमध्ये अगदी थोडं थोडं तेल टाकायचं आहे. जास्त तेल नाही टाकायचे, म्हणजे ते तेलकट लागू शकतात. अगदी थोडं थोडंच तेल टाकते मी. आता आपले आप्पे पात्रसुद्धा तापलेलं आहे. आणि आपल्याला आता आप्पे ह्या पात्र्यात टाकायचं आहे. हे पीठ टाकून घ्यायचं आहे. तर पीठ टाकताना अगोदर आपण शेवटचा अगोदर टाकणार आहोत, म्हणजे आपण जर मध्ये टाकून घेतले अगोदर तर मधले जळून जातात, कारण मध्ये गॅसचं तापमान जास्त असते. म्हणून आपण शेवटून मध्ये टाकत यायचं आहे. मी ते प्रत्येक पात्रात टाकून घेत आहे. गॅसची फ्लेम आपण कमी करूया. आता गॅसची फ्लेम कमी केली आहे. आता आपण आपले आप्पे पूर्ण आप्पे पात्रात टाकून घेतलेले आहे आणि गॅसची फ्लेम मिडियम केलेली आहे. आणि आता आपण त्यावरती 2 मिनटं झाकण ठेवणार आहोत. आता 2 मिनटं आपण त्याच्यावर झाकण ठेवू. तर मैत्रिणींनो, आपल्याला आप्यांसोबत आता चटणी करायची टमाट्याची. तर टमाट्याची चटणी करण्यासाठी मी इथे हरभऱ्याची डाळ धुवून वाळवून घेतलेली आहे. आणि ती डाळ आपल्याला आता इथे तेलात टाकायची आहे. आणि तेलात टाकून आपल्याला गॅस चालू केला आहे. गॅस बारीक फ्लेमवरच ठेवायचा. आणि आपल्याला ही डाळ हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे मी. ती अगदी 10 ग्रॅम किंवा 15 ग्रॅम एवढी डाळ असेल. तर आपल्याला जेवढी चटणी करायची ते त्यानुसार आपल्याला डाळ घ्यायची. इथे मी डाळ घेतली. नंतर आपण त्याच्यात 2 हिरव्या मिरचीचे तुकडे टाकणार आहे. आणि अगदी 2-3 तुकडे खोबऱ्याचे सुद्धा टाकणार आहे. आणि हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मंद आचेवर अगदी सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता इथे आपल्या हरभऱ्याच्या डाळला छान सोनेरी रंग आलेला आहे, म्हणजे ती भाजली गेलेली आहे. तर आपल्याला त्याच्यात टाकायचे आहे. आता टमॅटो टाकून घेऊ आपण आता त्याच्यात. तर टमॅटो मी धुवून स्वच्छ बारीक कापून घेतलेला आहे. आणि टमॅटोसुद्धा आपल्याला त्याच्यात टाकून घ्यायचं आहे. आता टमॅटोसुद्धा आपण या डाळमध्ये आणि खोबऱ्याच्या तुकड्यामध्ये परतून घेऊया छान. आता आपल्याला 2 मिनटाचं परतून घ्यायचं आहे. आता आपला टोमॅटो थोडा अर्धवट शिजल्यानंतर आपल्याला त्याच्यात थोडं लाल मिरची पावडर टाकून घ्यायची आहे. थोडी मामूली धन्याची पूड टाकून घ्यायची आहे. थोडीशी अगदी चिमूटभर अशी हळद टाकून घ्यायची आहे. आणि नंतर आपल्याला हे परतवत राहायचं आहे. टोमॅटो आपल्याला खूप जास्त शिजवायचा नाही आहे, फक्त अर्धवटच शिजवायचं आहे.
नंतर आपण याच्यात थोडासा कोथिंबीरसुद्धा टाकून देणार आहोत. आता आपलं हे सगळं मिश्रण अर्धवट शिजत आलेले आहे आणि टोमॅटोसुद्धा अर्धवट शिजलेले आहेत. आता मी गॅसची फ्लेम बंद करत आहे आणि आपल्याला हे असंच गार होऊ द्यायचं आहे. गार झाल्यानंतर आपण याला मिक्सरमधून वाटून घेणार आहोत. तर आपले आप्पे ठेवायला 2 मिनटं झालेले होते आणि आपण आता त्यांना बघूया. तुम्ही बघू शकता आपले आप्पे छान झालेले आहेत. आता त्यांना आपण परतून घेणार आहोत. या पद्धतीने परतून घेणार आहोत. तर हे आमच्याकडे हे जास्त लाल झालेले आवडतात. तुम्हाला जर असे आवडत नसले तर तुम्ही लगेच परतून घ्या, पण आमच्याकडे हे असे खरपूस आवडतात म्हणून मी थोडं जास्त 2 मिनटापर्यंत ठेवून घेतले. तर आपली आप्प्यांची आता ही दुसरी बाजूसुद्धा आपल्याला अशीच शेकून घ्यायची आहे. आता मी परत आता आपल्याला जास्त ठेवायची नाही. आता परतवल्यानंतर फक्त 1 मिनिट आपण ठेवणार आहोत आणि गॅसची फ्लेम अगदी कमी केलेली आहे. आता मी झाकण ठेवत आहे आणि 1 मिनटं. तर आपल्या चटणीचं मिश्रण गार झालेलं होतं. जे आपण टमॅटो आणि चणा डाळ भाजून केलेलं होतं ते थंड झालं. मी त्याच्यात थोडंसं चवीनुसार मीठ टाकून छान वाटून घेतलेलं आहे. आता आपली चटणी तयार आहे. तर तिला आपल्याला थोडासा तडका द्यायचा आहे. तर तडका देण्यासाठी मी इथे तेल ठेवलेलं आहे. तेल आपलं गरम होऊ द्यायचं आहे. तेल गरम झालेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये आपल्याला जिरं टाकायचे आहे. गॅस बंद करून घेऊ. जिरं टाकल्यानंतर इथे मी 2 लाल मिरचीचे तुकडे घेऊन घेतलेले आहे. ते सुद्धा आपल्याला छान तेलात भाजून घ्यायचे आहे आणि 2-3 कढीपत्त्याचे पानंसुद्धा घेतलेले आहेत. ते सुद्धा आपल्याला तेलात छान भाजून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला गरम गरम तडका आपल्याला या चटणीवर टाकून घ्यायचं आहे. या पद्धतीने आणि आपली चटणी छान मिक्स करून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता किती छान आपली चटणी, या आप्प्यांसोबत ही चटणी खूप छान लागते. तर चटणी आपली तयार आहे. तर मैत्रिणींनो, आता आपल्या आप्प्यांना 1 मिनटं झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता ते आतल्या बाजूने सुद्धा छान शेकले गेलेले आहेत. आता आपण त्यांना काढून घेणार आहोत. आता मी त्यांना एका प्लेटमध्ये काढून घेत आहे. आपले आप्पे इथे छान तयार झालेले आहेत आणि मी तुम्हाला एक आप्पा आपल्याला फोडून दाखवणार आहे. तर तुम्ही बघू शकता किती छान जाळीदार असे आपले आप्पे तयार झालेले आहेत. अगदी जाळीदार आणि मऊसूतसुद्धा झालेले आहेत आणि आपल्याला खाताना घशात अटकणार नाहीत किंवा अडकल्यासारखे लागणार नाहीत असे सुद्धा हे आप्पे आहेत. तर मैत्रिणींनो, असे आप्पे तुम्हीसुद्धा करून बघा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि जर थोडाही आवडला असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. तर आपण पुन्हा भेटूया एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.